नमस्कार सर्वांना, मी रुपाली भोसले. कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचे माझ्या आजच्या या व्लॉगमध्ये. तर कालचा व्लॉग तर तुम्ही बघितलंच असेल. काल होती संक्रांत, त्यामुळे पूर्ण दिवसच कामात गेलेला होता. तर आज चला म्हटलं थोडंसं आराम करूया. पण आता संक्रांतीनंतरचे रथसप्तमीपर्यंतचे जे दिवस असतात, तर ते सगळेच प्रत्येकाकडे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असतो. तर तशाच पद्धतीने सावीच्या स्कूलमध्ये देखील प्रिन्सिपल मॅमने आमच्या सगळ्या बायकांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला होता. तर त्यासाठी मला इथे दुपारी जायचे होते. तर मी अथर्वला आणि सावीला हिरव्या मुगाचे धिरडे रेडी करून घेतलेले होते नाश्त्यासाठी. म्हटलं अशा निमित्ताने त्यांचे पोटही भरेल आणि आपलंही पटापट आवरेल. यांचा टिफिन तर ऑलरेडी सकाळी झालेलाच होता. तर मी इथे धिरडे बनवण्यासाठी रात्रीच मूग भिजू घातलेले होते. त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर, त्यानंतर थोडेफार मसाले असे घालून सावीसाठी आणि अथर्वसाठी धिरडे बनवून दिले. त्या दोघांनाही ते धिरडे खूप आवडले. आणि कसं आहे ना, की लहान मुलं जे असतात ते भाज्या खायला कंटाळा करतात. तर ह्या निमित्ताने हिरव्या भाज्या त्यांच्या पोटामध्ये जात असतात आणि त्यांना प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स भेटत असतात. तर मी हे सगळं झाल्याच्या नंतरनं माझी घरातली कामे आटोपली, भांडी वगैरे झाली आणि त्यानंतरनं मी तयारी करायला घेतली. मी इथे ब्ल्यू कलरची साडी नेसण्यासाठी काढलेली होती. तर मी पूर्ण तयारी केली, सावीचीही तयारी केली आणि मला तसेच अथर्वला ट्युशनलाही सोडायचे होते. तर मी अथर्वला ट्युशनला सोडून आल्याच्या नंतरनं हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आले. इथे माझ्या सगळ्याच मैत्रिणी खूप छान रेडी झालेल्या होत्या. आता हळदी-कुंकू म्हटलं तर बायका तर छान रेडी होणारच आणि मॅमने पण खूप छान गेम घेतलेले होते. त्यापैकीच एक गेम होता उखाण्यांचा, कॉमेडी उखाणे किंवा तुम्हाला जोही उखाणा घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकत होते. आणि इथे तर आमची सावे मॅडम मी जसं करत होते तसं ती हळदी-कुंकू करत होती तिच्या फ्रेंडच्यासोबत. आणि इथे तिने स्लाईस घेतलेले होते पिण्यासाठी. तिला इतके आवडले की तिने 2-3 कप ते स्लाईसचे पिऊन घेतले. त्यामुळे तिची पोटही भरले आणि ती शांतही राहिली आणि खूप छान पद्धतीने साऊ खेळली, कारण की तिचं ते स्कूलच होतं त्यामुळे तर प्रश्नच नव्हता. इथे मला मॅमने नाव घेण्यासाठी सांगितलेले होते, तर ते तुम्ही ऐका. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी. प्रसादराव आहेत माझ्या कुंकवाचे धनी. सुटकेस में सुटके, सुटकेस में है आईना, चेतनराव का कहना तू हमेशा फॅशन में ही चलना. तर कसं वाटलं तुम्हाला माझे नाव? तर अशा पद्धतीने आम्ही पूर्ण हळदी-कुंकवाचा कार्यक्रम छानपणे एन्जॉय केला. अजून खूप सारे इथे गेम पण झाले, पण एवढं एका ब्लॉगमध्ये सांगणं नाही शक्य होत. आणि हळदी-कुंकू म्हटलं तर मी नेहमीप्रमाणेच म्हणते की फोटोज होणार नाही किंवा व्हिडिओ होणार नाही असे तर होऊच शकत नाही. जसे मी मी आमचे फोटो काढले तसेच मी सावीचे आणि तिच्या फ्रेंडचेही फोटो काढून घेतले. तर आणि हो, याची एक मजेशीर गोष्ट अशी आहे की आमचा जो कार्यक्रम झाला त्याचा हा जो ग्रुप फोटो आहे तर तर दिव्य मराठी पेपरला छापून आलेला होता. मला खूप छान वाटले. तर अशा पद्धतीने माझा हा पूर्ण आजचा दिवस गेला. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.